सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर माळवं लावलेलं आहे, तिथं आलेली आहे. पहिल्यांदा तीळ जेवढे टाकले तेवढे 3 टप्प्यात तीळ उगवलेत बघा. तर ते तीळ मी आज थोडेसे पातळ करणार आहे आणि मी थोडे टोमॅटोची आणि मिरचीची रोपं पण घेऊन आली होती, तर ती मी लावलेत सध्या. आणि ह्याच्यातलं मी आज गवत काढणार आहे. तर तुम्हाला दाखवते तीळ किती दाट आलेले आहेत ते. तर हे 3 टप्प्यात तीळ आलेत बघा. हे सगळ्यात मोठं आहे, ते छोटे पण अजून आलेले आहेत. तर जे मोठे मोठे आहेत, चांगले आहेत, तेच मी ठेवणार आहे, बाकी उपटून टाकणार आहे. मूग पण थोडासा दाटच वाटतोय, तर मूग पण मी आज उपटणार आहे. आणि ही बघा आपली तूर आलेली आहे, अशी तूर आणि उडीद. हे बघा ह्याच्यात पण भरपूर गवत झाले. आता कोळपावं लागेल. हे पण छान उगून आले. 2 दिवस पाऊस होता, एकदम मस्त उगवले. भुईमुग पण छान उगवलाय. वांग्याची रोपं आहेत बघा. ही एवढी वांग्याची रोपं उगवलेत. पुडीतलं रोपं आहे, आमच्या सासूबाईंनी लावून दिली होती मला ही. तर बघा इथं पण आहेत. एका अख्ख्या साऱ्यात वांग्याचीच रोपं आहेत. आणि हा शेपू लावलाय बघा. शेपू पण छान आलाय. तिकडं मिरच्या आहेत 2 प्रकारच्या आणि भुईमुग. आणि हा पालक लावलेला आहे. पालक पण चांगला आलेला आहे. आज सगळे खुरपून काढते मी. आपण लावलेली वांगी आता चांगली चिकटली आहेत. आज ह्याच्यातलं सगळ्यातलं गवत काढणार आहे मी. आणि बघा हा फ्लॉवर का कोबे मला माहीत नाही. ह्याची 2-4 रोपं आहेत. अजून 2 होती, ती जळाली. बघा इथे एक जळाले. आणि मी हे आता मूग आणि तीळ असं पातळ केलेलं आहे बघा. तर पातळ केल्यावर ह्याला शेंगा छान येतात, किंवा तीळ पण पातळ केल्यावर चांगलं डेरेदार त्याचं रोप तयार होतं. बघा भरपूर असं मी तीळ उपटलेत. मूग पण भरपूर उपटलेत. हे बघा उपटून टाकलंय भरपूर. तीळ बघा किती उपटलंय ते. आणि आता असा पातळ केलाय तीळ. इकडचा टोटल साऱ्यातलंच मूग उपटला, तीळ उपटला. आणि आता माझा झालेला आहे न्याहारीचा टाईम, कारण मी आलं तसं कामाला लागली होते. तर आता आधी न्याहारी करून घेते. जेवायला बसलेली आहे मी. तर मेथीची भाजी आणली आहे, बाजरीची भाकरी आणली आहे, कढी आणली आहे. एकच टायमाचा डबा आणलेला आहे. आज लवकरच जाणार आहे. आणि या तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जेवायला, न्याहारी करायला. जेवण करून आलेली आहे मी आता. आणि बघा माझं झालेला आहे एक मिरचीचा सारा खुरपून आज जेवढं होता होईल एवढं करणार आहे मी. बघा मिरची चांगली मोकळा श्वास घेईल आता. तर हे शेपू सारखं दिसतंय ते काय आहे माहिती आहे का? तर हे आहे गाजराचं बी लावलं होतं मी. तर गाजरं ही अशी आहेत बघा, एक वरिंब्याने लावलेत बघा मंडळी. आता हे कांद्यासारखं दिसतंय पण कांदा नाही आहे. तर ह्याला हे गवतच आहे, ह्याला म्हणायचं साप कांदा. तर ह्या रानात आमच्या हे असलं साप कांद्याचं गवत भरपूर आहे. आता गवत काढायचंच काम चालू आहे माझं. बघा धने लावलेले आपले. आता खुरपत आली मी. माझे 2-3 सारे खुरपून झालेले आहेत. आता वांग्याचा सारा खुरपायला घेतलाय. मिरच्याचे आणि मुगापर्यंत माझं खुरपून झालंय. आता एवढे 2 सारे माझे खुरपायचे राहिलेत. आणि एवढं खुरपलंय, ह्यालाच मी पाणी देणार आहे आणि करमळ्याला जाणार आहे. कारण आज आहे गुरुवार आणि संध्याकाळी 6 वाजता गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात आरती असते. तर मला आरतीला जायचं आहे. आता एवढं खुरपून घेतलं, एवढ्यालाच पाणी देते. बघा ही भूछत्राची फुलं आलेली आहेत. भूछत्राची अशी फुलं तुमच्या शेतात येतात का? जर येत असली तर तुम्ही त्याला काय म्हणता ते मला कमेंट करून नक्की सांगा. बिना औषधा पाण्याचा चुका बघा आहे की नाही, किती हेल्दी आहे. 2-4 भाज्यांचा तर आहे. ह्याला काय हा मागच्या वर्षीचं बी पडून उगवलेला आहे. ह्याला काही खत पाणी नाही आणि किंवा बी पण टाकलेलं नाही आहे. टाकून सुद्धा भाजी इतकी येणार नाही, इतकी भाजी आली आहे. आता ही भाजी खरं रानभाजी आहे, कुंजराची भाजी म्हणतात ह्याला. पण खरं तर कुंजीर सुद्धा खायला मिळत नाही. मग एवढ्या वेळेस मी ह्याला येऊनच देणार आहे, पाणी घालणार आहे उलट. आणि एक मस्त भाजी खाल्ल्यानंतर मग उरलेली मी उपटून टाकणार आहे. बघा इथं पण चुका आहे. आत्ता पाणी घातलंय मी त्याला. मोगऱ्याला कळी आली आहे.
तुम्हाला एक गंमत दाखवते. प्रयोग म्हणून मी ह्या तगारीच्या झाडावर साधं जे आपलं स्वस्तिकचं तगार असतं का, त्याचं कलम करायला लागले होते. तर ते कलम काही सक्सेस झालं नाही. मला एका हाताने दाखवता येणार नाही. मी आधी उघडते आणि मग दाखवते. बघा, हे कलम मी बांधलं होतं. कैचीने कट करून आणल्या होत्या फांद्या आणि ते कट करून इथं जॉईन केलं होतं. बांधायला तर मी खूप पॅक बांधलं होतं, पण वर काही फुटवे फुटले नाहीत, पण खालूनच फुटवे फुटलेत बघा. आणि ह्याची गंमत अशी की ह्याची जे मी तिथून कट केलं होतं ते मी फेकून न देता ह्या पिशवीत रोवलं होतं. तर बघा, त्याला मात्र फुटवे फुटलेत. आणि वरचे स्वस्तिकचे जे शेंडे बारीक असतात ते पण आणले होते स्वस्तिक फुलाचे. तर ते पण मला वाटतं एखादं त्याच्यातलं पण फुटलं असेल. तर इथं हे तगार आहेच, पण तोपर्यंत इथं दुसरं अजून तगारीची रोपं तयार झालेली आहेत. आणि बघा, अंजीरला पाणी दिलं. अंजीर किती सुंदर आले बघा. आता आपलं भर उन्हाळ्यात त्याला मी लावलं होतं. एखाद्या वेळेस त्याला आता अंजीर पण लागतील, सांगता येत नाही. आभाळ आलेला आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि आता 4 वाजलेत, मला पण जायचं आहे. तर पावसाच्या अगोदर मी जाते. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.